बैठक में क्या कहना चाहेंगे बैठक के बारे में? लोकसभेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ही काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची ही पहिली बैठक होती। येत्या 2 आणि 3 तारखेला आम्ही पूर्ण जागेवर चर्चा करण्यासाठी त्या जिल्ह्यातील अध्यक्ष, तिथले सगळे प्रमुख नेते, आजी माजी सगळे आमदार खासदार या सगळ्यांनाच आम्ही बोलवून मुंबईमध्ये प्रत्येक जागेवर एक चर्चा आम्ही करू आणि त्याच्या माध्यमातून पुढे जे 3 पक्षाची जी समिती तयार झालेली आहे त्या समितीच्या पुढे आम्ही जाऊ। आणि आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये भाजपला परास्त करणं, मेरिटच्या आधारावर निर्णय होणं आणि म्हणून सगळ्या जागेवरची चर्चा येणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये व्हावी ही अपेक्षा त्याच्यामधली आहे। जागा कोणाला जास्त मिळतात कमी मिळतात याच्यावरची चर्चा नाही, जो जिंकून येऊ शकेल त्या पद्धतीची ही तयारी करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे। ते आम्ही तेच सांगत आहे की मेरिटच्या आधारावरच प्रत्येक जागेमध्ये चर्चा केली जाणार। आखरी भाजपला महाराष्ट्रातून परास्त करायचं आहे, कारण की महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवण्याचं घाट संविधानिक पदावर बसलेले राज्यपाल त्या काळातले असतील किंवा अर्ध्या डझनपेक्षा जास्त मंत्री असतील, त्यांनी या महाराष्ट्राची प्रतिमा आणि महाराष्ट्राच्या महापुरुषाचा अवमान करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातून भाजपला सत्तेतून बाहेर काढणं हीच भूमिका काँग्रेसची आहे। महाराष्ट्राची अस्मिता वाचवणं ही भूमिका काँग्रेसची त्यामागची आहे आणि त्यासाठी मेरिटच्या आधारावरच ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात ही अपेक्षा आजच्या बैठकीत ठरलेली आहे। काँग्रेसच्या वतीने एक ट्विट केलेला आहे व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये राहुल गांधींची तुलना आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आलेली आहे। समितीमध्ये कोण असणार? समितीने गठीत केलेली आहे महाविकास आघाडी। एक बघा, यावरची अजून चर्चा सुरू झालेली नाही, चर्चा सुरू होईल त्याच्यामध्ये आम्ही करू ना, ज्याला मेरिट असेल त्या आधारावर निर्णय घेऊ। त्याच्यामुळे त्यावेळेचं पिक्चर आणि आजचा पिक्चरमध्ये खूप सारा बदल आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला मेरिटच्या आधारावरच जायला कोणाची मनाई होणार असं मला वाटत नाही। सगळ्यांचाच उद्देश एकच आहे की भाजपला परास्त करणं आणि महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका तीच आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा मानसिकता आणि त्यांचा भूमिका घेऊनच काँग्रेस पक्ष त्या पद्धतीचं महाविकास आघाडीमध्ये भूमिका ठेवेल। काँग्रेसच्या वतीने जो एक निवडणूक जागा लढल्या होत्या त्या ठाम आहात का आणि समितीमध्ये कोण कोण असणार? नाही, मूळ प्रश्न आहे आम्ही ठाम आणि या विषयावरची आज नाही। त्यावेळची परिस्थिती 2014ची आणि 2019ची, आता परिस्थिती फार बदललेली आहे आणि आम्ही त्यावेळेस 26 जागा लढलेलो होतो, म्हणून आता आम्ही असं काही आम्ही बाना नाही करणार। मेरिटच्या आधारावर जो काही निर्णय होतील त्या आधारावरच यावर्षी चर्चा व्हावी, कारण की आखरी उद्देश एक जागा कोणाला जास्त कमी मिळतात हा नाही, जागा कोण जास्त जिंकू शकतो याच्यावरचा विचार व्हावा आणि तिघांचाही मत एकमत होऊ शकेल असं आमचं मत आहे। महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण हा वाद पाहायला मिळतोय, काय वाटतं? झालं त्याच्यावरचं शरद पवार साहेबांनी स्वतः पडदा टाकलेला आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यावरची चर्चा नको। सर, आपण मेरिटचा उल्लेख केला, ज्याला जास्त जागा जागा निवडून आणायची क्षमता असेल त्याला जास्त जागा मिळतील असं तुमचं म्हणणं आहे। मात्र आता शिवसेनेमध्ये फूट झाली, त्यांची ताकद कमी झाली, आमदार सोडून मी कोणाच्या ताकद कमी झाली की जास्त झाली याच्यावरची चर्चा या ठिकाणी करण्याचं कुठलं कारण नाही। परिस्थिती या बदलली असेल तर त्याच्या आधारावरच आम्ही हा निर्णय करू। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांची ताकद नाही असं कोणी म्हणायचं कारण नाही, सगळ्यांची ताकद आपल्या आपल्या लेवलवर असतं। त्यामुळे या सगळ्या विषयावरची एक सामूहिक चर्चा करून त्या पद्धतीचा मार्ग काढला जाईल। एक ट्विट केलेलं आहे काँग्रेसच्या वतीने, त्याच्यामध्ये राहुल गांधींचं गाणं जे केलेलं आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यात आलेली आहे। हिंदी हो जाओ। पवार कह रहे हैं कि 25 जगह जो बची है उस पर पहले चर्चा होगी, आप लोग की वही तैयारी है और क्या 16-16 फॉर्मूला आप लोग? देखिए, कोई 16-16 का फार्मूला नहीं बना है। कांग्रेस की भूमिका से मुझे लगता है कि उद्धव ठाकरे साहब भी और पवार साहब भी सहमत रहेंगे, क्योंकि आखिरी उनकी भी इच्छा
बीजेपी को महाराष्ट्र से परास्त करने की है और कांग्रेस जो भूमिका रख रही है इसके आधार पर हमारी भूमिका स्पष्ट है कि आने वाले 2-3 तारीख को हम पूरे महाराष्ट्र से हमारे हर लोकसभा निहाय हमारे वहाँ के आजी माजी सब आमदार खासदार नेताओं को हम बुलाने वाले हैं, उनसे चर्चा करने वाले हैं, कौन सी जगह में कैसे कैसी स्थिति है उसमें बीच में सर्वे भी मंगाया जाएगा और इस सर्वे इशू को लेकर मेरिट के आधार पर निर्णय होना चाहिए, क्योंकि जगह कितनी किसको मिली है वो इशू नहीं है, बीजेपी को कौन हरा सकता है उसके आधार पर डिसीजन होना चाहिए। ये भूमिका कांग्रेस पक्ष है। 19 में कांग्रेस पार्टी के पास ज्यादा सीटें थी चुनाव लड़ने के लिए, लेकिन क्या इस बार हमने वो उस विषय के आज वो नहीं है जगह, हम जगह की बात नहीं कर रहे, हम मेरिट की बात कर रहे हैं। मैं इसलिए तो हमने कहा है कि अभी इस विषय की शुरुआत हुई है, हम किसी के जैसे आंकड़े की बात करेंगे और फल तो उसमें कोई मतलब नहीं है। जो बैठकर उसके आधार पर डिसीजन होगा और जो भी सर्वे और जो भी कुछ हमारी मालूमात आएंगे उसी आधार पर डिसीजन तीनों पार्टियां करेंगी। क्या कांग्रेस पार्टी इसके लिए तैयार है? बिल्कुल, जीत के आधार पर कॉम्प्रोमाइज ये शब्द नहीं आएगा इसमें। हम तीनों ने मिलकर बीजेपी को हराना, यही हमारा मकसद है। इसको कॉम्प्रोमाइज शब्द नहीं लागू होगा। बलिदान करें। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।